साखर जवळजवळ 40-45 वर्षापैकी मोठी बांधकामात जातं, 10-10 मीटर जमाला ट्रक जातं वरती आणि इतकं तो कमकुवत झाला की केव्हाही मोठी हानी जाऊ शकता. आणि ह्याच्यासाठी तो ठराव समाज झाल्यानंतर एस्टिमेट करून गेल्या वर्षात झाडलेलो असा. पण पुढे काय झालं आता कोणीच बघणार नाही. तो जर आता ना बेगिंग चालू केव्हाही खोल्यात जाऊ शकतं. त्याचं पाठपुरावा मी तर माझ्या ह्याचं सरपंच म्हणून हांव घेतलं स्पेशली आपण पंचायत म्हणून रिक्वेस्ट करून ना की गो बॉर्डरींग पावलेली आहा मी फाटल्या विकान सो जाता तिथे पहिली बेगीन आमकां एक एश्युरन्स दिले की तिने पॅचअप वर्क करून दिता म्हणून. सो आणि स्पेशल तो तुजो ह्या जो आमचो तो एक ब्रीज भागता तेचेय साठी काम स्टार्ट करता म्हणून सांगलें तेंच्यांनी. सो तुवें पावसा पयलीं करता जाल्यार बरेंच जालें आमी तुमच्या इन्क्वायरी करूया. रोड आलो भटवाडी विलेज रोड पीस केलो आणि एकच तयार टेंडर जाता तोय केलो अभिनंदन. पूण आमचो देवसू जो रोड आहा पनाडी देवसू तो तूं सरपंच म्हणून तेजे भरडीक नाका पंचायत मंडळ सरपंच पावसा पयलीं जातो करून घ्या. पावसा पयलीं कन्नड देवसू असतो पावसा पयलीं गटार व्यवस्था गटाराचे ह्या टेंडर आता तू डेव्हलपमेंटचा जो प्रश्न जो मांडतो हा डेव्हलप काय तुमचा जवळजवळ 3-3.5 वर्ष झाली. 3.5 वर्षात मी माझं पर्सनल वॉर्ड नंबर 1चा विषय सांगतो. वॉर्ड नंबर 1 आज मेरे रस्ते सारखे ना पाणी सारखे ना हे विषय मी इल्ल्या फावटी तुमका ग्रामसभेत घालतो. ह्याच्यात तुम्ही काय केलंय आणि कितके कितके ह्याच्या पहिले तुम्ही ठराव मांडलाय, ठराव कितके पास केलाय, कसली कामं करतात तितकी कामं केली हे आमकां आजच्या वॉर्ड नंबर 1 सरपंच सगळ्या वार्डात माझी विजिट असता पण त्या वार्डाची पाठपुरावा करतो ते पंचाकडे असता. कामाची डेव्हलपमेंट झाली काय ना झाली माझ्याकडे इतकी यादी नसते तर ते पंचाकडे असते. कितके फायली घालते कितके फायली पास झाले काय मुंडली काय केलं तरी सांग ते काय मी ग्रामपंचायत काम करता का जातो. दुसरं आहे का घ्या